तर नमस्कार मैत्रिणींनो. इथं बघा आता मी कुकर घेतले, त्याच्यामध्ये घातले पाणी. आता मला इथं आणि त्याच्यामध्ये घातलेत मी वाटाण्याची भाजी करायची होती. हे आम्ही रात्रीच आणले होते बाजारातनं, तर ते रात्रीच पण तेव्हाच आणले, तर मी भिजू घातले होते. तर सकाळी बघितलं तर ते छान असे फुलले होते नाही का, एकदम टवटवीत. तर ते मग ते कुकरमध्ये घातले, 2 ग्लास पाणी घातलं आणि वाटाणे घातले. आता कोणी हिरवे पण वाटाणे घालते, तर आम्हाला इथं पांढरेच भेटले, त्याच्यामुळे मी पांढरेच घातलेले. ह्याची पण खूप छान भाजी होती नाही का. त्याच्यात थोडं मीठ घातलं आणि कुकरला लावले. त्याच्यामध्ये 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. आता शिट्ट्या काढून घेतल्या, तर परत इथं मला करायचं होतं हे त्याचं वाटण करायचं होतं. वाटण आता थोडं वाटण केल्याच्या नंतर भाजी आणखीन चविष्ट होती नाही का. आता कोणी फोडणीला कांदा टाकते, मी तर फोडणीला नाही टाकला कांदा, त्याच्या वाटणामध्येच टाकणार होते. मी खोबरं वगैरे चांगलं असं भाजून घेतलं तेलामध्ये. खोबरं भाजून घेतल्याच्यानंतर त्यातमध्ये टाकले मी हे कांदा टाकल्याच्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. 5-6 का म्हणजे जास्त टाकल्या आता. आणि 1-1.5 इंच अद्रक टाकले. ते पण असं चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे ते भाजल्याच्यानंतर मसाला थोडा चांगला होते नाही का, लालसर मसाला होते. बघा आता इथं मी ते चांगलं आता भाजून घेणार आहे. भाजून घेतल्याच्यानंतर आता इथं त्याच्यात हे टाकणार आहे मी 2-3 हिरवी मिरची कारा टाकायची, चव पण लागते आणि थोडं लाल तिखट कमी लागते नाही का, थोडं कमी टाकायचं लाल तिखट. तर त्याच्यामुळे ती हिरवी मिरची टाकलेली. नंतर मी त्याच्यात टाकलेलं टोमॅटो. हे बघा, टोमॅटो टाकल्याच्यानंतर आणखीन ते चांगलं भाजून घ्यायचं, मस्त असं घमघमीत वाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यात थोडी कोथिंबीर पण टाकली मी होती, तर वाटण असं हिरवं होते थोडंसं नाही का, त्याच्यामुळे ते कोथिंबीर पण टाकलेली. आणि मी त्याच्यात टाकले होते थोडे धने. आता धने पावडर पण होतं, पण मला धने टाकले मी, कारण की भाजलेले धने चांगले लागतात त्याच्यामध्ये. तर मी त्याच्यात धने पण भाजून घेतले, त्याची पेस्ट करून घेतली. आता पेस्ट केल्याच्यानंतर आता त्याच कढईमध्ये परत मी तेल घातलं, मस्त तेल गरम होऊ दिलं. त्यामध्ये टाकले जिरं आणि थोडीशी टाकली मी थोडी मोहरी टाकली आणि जिरं टाकले. आणि ते टाकल्याच्यानंतर आता मी इथं आपण जी पेस्ट केली ती ना कांदा लसूण ह्याची, तर ती पेस्ट टाकणार होते. हे बघा, पेस्ट टाकल्याच्यानंतर असं पेस्ट एकदम छान तळू द्यायची, ती कडकडीत तेलामध्ये चांगली तळू द्यायची. आता तळल्याच्यानंतर बघा ती, हे बघा मस्त अशी पेस्ट झालेली आहे त्याची, आणि जास्त झालेली, तर ती चांगली अशी तळून घ्यायची मस्त. थोडं तेल सुटेपर्यंत अशी चांगली तळली ना, तर भाजीचा वास एकदम छान येतो आणि भाजी पण खायला पण इतकी चविष्ट लागते ना, खूप सुंदर लागते नाही का. तुम्ही पण करून बघा एखाद्या वेळेस, खूप छान लागते भाजी नाही का. ते नंतर मग त्याच्या थोडं मी हळद टाकले, थोड्या वेळाने हळद टाकल्याच्यानंतर परत त्याला थोडं हलवून घेतलं. हे बघा, हळदीनं कलर एकदम छान येतो त्याला. हळद टाकल्याच्यानंतर आता इथं मला थोडे टाकायचे होते मसाले. आता मसाल्यामध्ये मी काय काय टाकणार होते माहिती का, त्याच्यामध्ये टाकणार होते मी थोडंसं आपलं घरचं लाल तिखट आणि म्हणजे दुकानाहून आणलेला कांदा मसाला. लाल तिखट घरचंच होतं, पण कांदा मसाला नव्हता घरी, त्याच्यामुळे ते बाजारचाच घेतलेला मी, दुकानाहून आणलेला कांदा मसाला. हे बघा, हे पण आपलं जे घरचे मसाले टाकलेत ना, ते पण त्याच्यामध्ये चांगले तळू द्यायचे, एकदम चांगले, कारण की त्याचं मग जास्त हे येत नाही, वास येत नाही. म्हणजे कोणचे कांदे मसाल्याचा खांद्या वास येते, त्याचा वास येत नाही, छान असे लागतात नाही का. एकदम असे सुगंध येईपर्यंत त्याला तळायचं, म्हणजे लई जास्त तळलं तर ते करपूनच जाते नाही का. जळून नका टाकू, नाहीतर ते जाळून जायचं. तर ते त्याला असं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजा नाही का. तर हे इथं भाजल्याच्यानंतर असा कच्चा मसाला नाही ठेवायचा, कच्चा मसाला ठेवला की वास येते. तर तिथं कच्चा नाही ठेवायचा. कोणी खसखस पण टाकते बरं त्याच्यामध्ये, टाकत जावा नाही का. माझ्याकडं नव्हती म्हणून आता मी ती टाकली नाही खसखस, नाही तर खसखस पण चांगली लागते. तर ते टाकलेली इथं असं मस्त अशी लाल सरळ अशी छान अशी तळलेली ती पेस्ट बघा तुम्ही, खूप छान झाली. त्याच्यातून तेल सुटलेलं, तेल सुटल्याच्यानंतर बघा आता त्याच्यामध्ये आता इथं ते कोणी कोणी त्याच्यामध्ये काय करते माहिती आहे का, दालचिनी पण टाकते आणि ते खडा दालचिनी टाकते, तेजपत्ता पण टाकते. तेजपत्ता टाकल्याच्यानंतर ते थोडे ते जिरे हे पण टाकते, काळे मिरी आणि 2-3 लवंगा.
तर मी काही हे टाकलं नव्हतं नाही का, मला आता साधीच भाजी करायची होती, त्याच्यामुळं मी हे नव्हतं टाकलं काही बाकीचं. आणि हे आपले साधेच घरचे मसाले करून आणि कधी जरी भाजी करायची असली तरी मला हेच करते मी. आणि असंच म्हणजे हीच एक पेस्ट करून करते. म्हणजे पेस्ट आणखीन दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या असतात 2-3 नाही का, नुसती खोबऱ्याची करायची आहे किंवा नुसती खसखशीची किंवा नुसती ह्याची म्हणजे मिरची आणि लसण कोथिंबीर ह्याची करायची. हे पण खूप छान लागते. हिरव्या भाज्या तर हिरव्या मिरचीचीच पेस्ट चांगली लागते नाही का, त्याच्यामुळे त्याला थोडी चव पण येते. आता इथं चांगला मसाला तळल्याच्या नंतर इथं मी ते आपण जे शिजवलेले वाटाणे होते ना, ते टाकून घेतले. ते टाकून घेतल्याच्या नंतर आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं लागतं ना तेवढंच पाणी घ्यायचं. जास्त पातळ पातळ फुळफुळीत नाही करायचं जास्त लगे. इथं बघा मस्त असं उकळी आलेली आहे त्याला. छान अशी तर्री आली. त्याच्यानंतर कोथिंबीर असते ना, ती टाकली. मस्त खा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.